मित्रच निघाला ठकसेन. खोट्या निकाल यादीचा बनाव करत परळीतील तरुणाची 8 लाखांची फसवणूक. तुझे नाव यादीत आले असे म्हणत पार्टीसाठी 2,000 रुपयेही घेतले. सरकारी नोकरीचे आमिष दाखवत मित्रानेच घातला गंडा. महापारेषण कंपनीत सहाय्यक अभियंता पदावर सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत परळी तालुक्यातील एका तरुणाची 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक कॉलेजमधील मित्रानेच केल्याचं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जालना जिल्ह्यातील पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार प्रदीप पांडुरंग मुंडे राहणार तळेगाव यांनी महापारेषणच्या परीक्षेनंतर त्यांचा मित्र ऋषिकेश सुनील खराबे याच्याशी संपर्क साधला होता. आरोपीने 15 लाखात नोकरी लावतो असं सांगून विश्वास संपादन केला. त्यानुसार 17 जानेवारी 2025 रोजी प्रदीप यांच्या कुटुंबियांकडून 1 लाख आणि 7 लाखांचा धनादेश असे एकूण 8 लाख रुपये घेतले. त्यानंतर आरोपीने व्हॉट्सअपवर बनावट निकाल यादी पाठवून प्रदीपचे नाव लागल्याचे दाखवत पार्टीसाठी 2,000 पाठव असे सांगून आणखीन पैसे उकळले. मात्र अधिकृत निकालात नाव नसल्याने स्पष्ट झाल्यावर आरोपीने वेटिंग लिस्टमध्ये येईल असं सांगत वेळ मारून नेली. काही महिन्यानंतर पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने नंबर ब्लॉक केला आणि पैसे मागण्यासाठी गेल्यावर पुन्हा आलाच जीवे मारून टाकू अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ऋषिकेश सुनील खराबे वय वर्ष 28, सुनील बाबुराव खराबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश निमोने हे करत आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब, बातमीला लाईक आणि शेअर करा.